नमस्कार मित्रांनो, तर मी जाते आहे ओटा घेऊन गणपती बाप्पा दर्शनाला, अर्थातच गणेश टेकडीला. थोडासा ओटा घेऊन त्याच्यानंतर बर्डीच्या मार्केटमधून छान अशी पैदल जाते आहे बाप्पाच्या दर्शनाला. कारण आज आहे गणेश जयंती आणि या गणेश जयंतीनिमित्त मी जाते आहे सुंदर असं बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि जर सुरुवात झाली माझ्या जाण्याला आणि तिथे छान मला लोहापूरजवळ खूप असे छान फटाके दिसते, कलरचे छान असे खूप सुंदर असे छान फटाके होते आणि मी छान तिथे थांबून गेले आणि ते सगळं बघत होते. तुम्ही पण बघू शकता मित्रांनो, ते सुंदर असं एंट्रन्सवर जस्ट लोहापूल होता, लोहापूलच्या एंट्रन्सला हे सगळे फटाके फुटत होते आणि खूप छान वाटलं की मी पायी गेले आणि मला खूप सुंदर वाटलं ते बघून की कदाचित मी ऑटोने वगैरे गेले असते तर मी कदाचित मिस केलं असतं. मी पाय गेल्यामुळे मी सगळं बघू शकले. तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती सुंदर असं दृश्य होता. ते कलरचे फटाके फुटत होते आणि आपल्या बाप्पांचा जन्म उत्सव हा छान असा रोषणाईने साजरा होत होता. तुम्ही पण बघू शकता मित्रांनो. त्यानंतर मी छान एंट्रन्सला गेले. एंट्रन्सवरून मला एक छान अशी शोभायात्रा दिसली. बघा मित्रांनो, तुम्हाला दिसते आहे व्हिडिओमध्ये. सुंदर अशी एक शोभायात्रा निघाली होती. त्याच्यामध्ये छान असं सुंदर असं डेकोरेशन होतं आणि बाप्पांची आपल्या मूर्ती होती ठेवलेली. तुम्ही बघू शकता मित्रांनो. थोडा समोर जाईल मी व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये हे छान अंकल असे प्रसाद वाटते होते म्हणून मी घेते होते. आणि सुंदर असं बघा बाप्पांची मूर्ती ठेवून फुलांचं डेकोरेशन करून ते रथ यात्रा आपली निघालेली होती. रथमध्ये अशी छान बाप्पांना ठेवून शोभायात्रा निघालेली होती आणि सुंदर असं बाप्पांच्या मुकुट होतं आणि सुंदर असे रॅली होती ही. आणि खूप खूप पब्लिक होती त्याच्यामध्ये. खूप म्हणजे असं वाटत होतं की खूप मोठा काही उत्सव होता आपला नागपूरमधला हा. आणि ॲक्च्युली होताच हा, कारण की नागपूरची ओळख म्हटलं तर गणेश टेकडीपासूनच होते. आणि सुंदर शोभायात्रा बघा आणि इव्हन ढोलताशा पथक सुद्धा होता. थोडं समोर जायला तुम्ही बघू शकता मित्रांनो. मी सगळं काही शूट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर ढोल पथक होतं. ढोल पथक इतकं सुंदर होतं हाताने नजरच वाटत नाही. बाप्पांचा गजर होत होता आणि सुंदर असं ढोलताशे होते. करणारे आणि सगळेच आवडलेली शोभायात्रा बघत होते आणि खूप छान असं आयोजन केलं होतं या उत्सवाचं. गणेश टेकडी सगळ्या टीमने खूप सुंदर असं खूप छान म्हटलं रावणवाला त्यांनी शोभायात्रा सुरू छान असं ढोल पथक वाजते आहे. त्यानंतर छान मी एंट्रन्समध्ये एंट्री केली. मला चला आधी बाप्पा दर्शन घेऊन घेऊया. भीड खूप होत होती आणि छान दर्शन बघा. छान दर्शनाची वाट वगैरे आणि तिथं आतमध्ये गेले तर सुंदर असा देखावा होता मंदिराचा. ते पाहूनच मन थक्कून गेलं होतं काही क्षणासाठी. खूप सुंदर अशी रोषणाई आणि खूप सुंदर अशी फुलांची सजावट होती. एंट्रन्सला छान बाप्पांचं हे काढलेलं होतं. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि पप्पांचा पूर्ण चेहराच असा त्यांनी स्वतः बनवलेला होता आणि खूप सुंदर असं केलं वाटत होतं. आतमध्ये थोडं शूट करू शकले आणि आतमध्ये लागलं आहे. कॅमेरावर नसल्यामुळे मला थोडं शूट करता आलं. त्यामध्ये जेवढं पॉसिबल झालं तुम्ही पप्पांचा फेस घेण्याचा प्रयत्न केला तर थोडं माझ्याकडनं स्किप झालं असेल. ते होऊ शकलं नाही तर ते कॅमेऱ्याचं थोडं शूट केलेलं आहे. हे आतमधला व्ह्यू होता. खूप सुंदर असा डेकोरेशन, खूप सुंदर असा बघूनच थोडं माझं मन खुश होऊन गेलं. आणि इतकी सुंदर अशी भव्य रांगोळी काढलेली होती ना. ही सगळी जी ही रांगोळी आहे ना त्याच्यामध्ये चक्क असं पार्वतीच्या मांडीवर गणपती बसले असं वाटत होतं. आणि असं सुंदर गणपतीचं मुकुट बनवलं होतं त्यांनी. माझ्या पूर्ण हे बनवलं होतं फुलांचा. खूप सुंदर होतं मित्रांनो. अशा प्रकारे मी याचं दर्शन केलेलं आहे गणपती बाप्पांचं. तुम्ही बघू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी मला फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करा. इव्हन मला इन्स्टाला फॉलो करा फॉर मोर